नाही टाकून नेला कुठे तेवढं लोक जेव्हा बघू तर नमस्कार, मी कीर्ती केसरकर। आज आपण उपस्थित आहोत पालघरमध्ये। आज पालघरमध्ये खूप मोठा दिवस आहे। खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर या ठिकाणी आलेले आहेत। वाढवण बंदर जे कुठेतरी ज्याचा पालघरमध्ये विरोध होत होता त्याचा आज भूमिपूजन झालेलं आहे। परंतु भूमिपूजन झालं हे खरंच पालघरच्या जनतेसाठी झालं का, हा खूप मोठा प्रश्न पडलाय। आज आपण इथे उपस्थित राहण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे गेले 2 तास नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बंद करण्यात आलंय। बंद ह्याच्यासाठी आम्ही म्हणतोय कारण त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला 10 मिनिटं फक्त आत थांबायचंय आणि मंत्र्यांचा ताफा जाताच तुम्हाला इथून सोडलं जाणार। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आता 2 तास 1.5 तास जवळजवळ उलटून गेले। 300-350 लोक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये अडकून राहिली आहेत। कोणाची आई आजारी आहे, कोणाचे वडील आजारी आहेत, कोणाला मेडिकल इमर्जन्सीसाठी धावायचं असेल, काही कारणं असू शकतात। परंतु जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत। आणि कसली भीती आहे? जर हा नेमका प्रकल्प कोणासाठी आहे, जर हा पालघरच्या जनतेसाठी आहे, जर हा पालघरच्या विकासासाठी आहे, जर हा विकसित भारतासाठी आहे, मग हा प्रकल्प राबवण्यासाठी इतकी भीती कशासाठी वाटते? आणि असं काय नेमकं घडणार आहे पालघरच्या भूमीवरती की प्रधानमंत्र्यांना इथे येऊन नागरिकांच्या विरोधाची इतकी भीती वाटायला लागली आहे? या संपूर्ण घटनेमध्ये जेव्हा आम्ही लोकांशी बोललो, कारण आम्ही देखील ह्या ठिकाणी बंद आहोत, इतके तास झाले, जेव्हा आम्ही लोकांशी बोललो तेव्हा आम्हाला खूप काही खुलासे बाहेर पडलेले आहेत। या ठिकाणी उरण आणि JNPT वरून जे आहेत ते बसेस भरून लोकांना इथे आणलंय। जवळपास 200 किलोमीटर लोक इथे आलेली आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून लोक इथे येऊन उभी राहिलेली आहेत। इतकं झाल्यानंतर पण या लोकांना आत घेतलं जात नाही। त्याचं कारण म्हणजे तुमच्या कपड्यांचा रंग। तुम्ही काळे कपडे घालू शकत नाही, तुम्ही काळी पॅन्ट घालू शकत नाही, हे बोलून लोकांना बाहेर काढलं। त्यांच्याकडे सेफ्टी पिन असू शकत नाही, त्यांच्याकडे बॅगा असू शकत नाहीत आणि त्यामुळेच हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष वर्ग जो आहे तो वैतागून बाहेर पडला। जेवणासाठी ते बाहेर आले तरी त्यांना इथे बंद केलं, त्यांना जेवायला दिलं जात नाहीये। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते नेमकी कसली भीती वाटते, पुन्हा तोच प्रश्न उपस्थित राहतोय। वाढवणचा विरोध आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। काही मच्छीमार तर ह्या ठिकाणी जलसमाधी घ्यायला पण तयार झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी एक मोठी गोष्ट आम्हाला कळली की जी लोक इथे आलेली आहेत त्यांना हे पण सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल किंवा जर तुम्ही JNPTच्या इथे काम करत असाल तर तुमची नोकरी पण जाणार आहे। म्हणजे इतकं त्यांना धमकवून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। लोक पुढे येऊन बोलायला ह्याच्यासाठी तयार नाही आहेत कारण त्यांची नोकरी आहे, परिवार आहे। पण अशा वेळेस लोक इथे अडकलेली आहेत। आज आम्ही देखील या लोकांसोबत अडकून राहिलेलो आहोत काही कारणास्तव। आम्ही आज तर जाऊ शकलो, परंतु काही कारणास्तव जेव्हा आम्हाला बाहेर पडायची वेळ आली तेव्हा इथून बाहेर पडल्यानंतर चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जसं एखाद्या काही लोकांना हॉस्टेज करतात तसं लोकांना इथे हॉस्टेज करून ठेवलेलं आहे। असं म्हटलं जातं की जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही। आणि इतकी अरेरावी कशासाठी, नेमकी इतकी भीती कशासाठी? जर विकासच चाललाय मग विकासासाठी इतकी भीती कशासाठी? कारण हा विरोध जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय। आणि JNPT मध्ये जी काही लोक आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की JNPT मध्ये इतके मोठमोठे प्रकल्प आल्यानंतर त्याचा कोणताही विकास झाला नाही, तर होत्या त्या कंपन्या देखील बाद झाल्या, होत्या त्या कंपन्या नसतानाभूत झाल्या, लोकांची नोकरी गेली। त्यामुळे वाढवण हा एक फक्त छलावा आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी VIP पासेस घेऊन देखील काही लोक आली होती आणि VIP पासेस असल्यानंतर देखील या लोकांना इथे बंद केलं गेलंय, त्यांना बाहेर सोडलं जात नाही आणि जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेच सोडणार नाहीयेत असं देखील ताकीद देऊन ठेवलेली आहे। मग या ठिकाणी खुद्द BJPचे मोठमोठे पदाधिकारी असू दे किंवा कोणताही वकील, पोलीस, इवन दो पत्रकार असू दे किंवा कोणीही असू दे, इथे त्यांना बंद करण्यात आलेलं आहे आणि अरेरावी गेले अनेक तासापासून सुरू आहे। त्यामुळे आता इथून लोकांना कधी सोडलं जाईल माहीत नाही, कारण अनेकांची मेडिकल इमर्जन्सी इथे अडकून पडलेली आहे। त्याचबरोबर हा वाढवणचं जे भूमिपूजन आहे हे फक्त आणि फक्त एक दिखावा होता, एक मोठा स्कॅम होता जो लोकांना दाखवण्यासाठी केला गेलाय। बसेस हे बाहेरच्या शहरातून भरून आणलेले आहेत, बाहेरच्या लोकांना धमकवून त्यांना इथे आणलेला आहे। त्यामुळे जो विरोध आहे तो खरा आहे, परंतु जे भूमिपूजन आणि जो विकासाचा एक छलावा दाखवला जातोय तो खोटा आहे। धन्यवाद।